लोकसत्ताचे संपादक माननीय गिरीश कुबेर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. खरं तर परिचय करून देण्यासारखं त्यांच्याबद्दल खूप आहे, पण त्यांच्याशी थेट गप्पा किंवा त्यांनी संवाद साधल्यानंतर एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला होईल. पण थोडक्यात तरीसुद्धा सांगायचं झालं तर एकूणच आर्थिक विषयाचा प्रचंड अभ्यास असलेले, अनेक पुस्तकं लिहिलेले आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अग्रलेख हे खूप चर्चेत आले. आणि मी म्हणेन की स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा हे जे लोकसत्ताचं ब्रीद आहे ते अगदी जातीनं किंवा निष्ठेनं पाळतात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की जे स्पष्टपणे बोललेलं असतं, जेव्हा आपण स्पष्ट वक्तेपणा म्हणतो तेव्हा बोलल्यानंतर 2 दिवसांनी मी असं बोललोच नव्हतो किंवा मीडियाने त्याचा वेगळा अर्थ काढला असं काहीतरी म्हणता येऊ शकतं. पण अग्रलेखामधून जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र असं काही म्हणता येत नाही, कारण ते छापलेल्या स्वरूपामध्ये असतं. त्यामुळे खरोखर निर्भीडपणे एखादी गोष्ट मांडण्याची ताकद जी आहे ती त्यांच्या लेखणीतून आपल्याला दिसते. आपण त्यांच्याशी बोलूया, रादर ते आपल्याशी संवाद साधतील आणि त्यातनं त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. मी विनंती करतो की कृपया सर्वांनी शांतपणे बसून घ्यावं. त्यानंतर मी त्यांना इथे बोलण्यासाठी विनंती करतो. आपण सर्वजण आपापल्या जागेवर स्थिरस्थावर झाला असाल आणि प्रेक्षागृहातला आवाज कमी झाला असेल तर मी अजूनही मला आवाज येतो आहे. कृपया आहात तिथे बसून घ्या. आपण करूया सत्राला सुरुवात. जोरात हो म्हणा, म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळे येस. म्हणजे फक्त होचाच आवाज होता, बाकी कुठलाही आवाज नसावा. मी माननीय कुबेर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. सुरुवातीलाच मी आपले सगळ्यांचे आणि श्री आणि सौ पाटील स्टडी सर्कल या सगळ्या परिवाराचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची संधी दिली आणि त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधायला मिळेल. व्यक्तिमत्वाची उंची एवढी आहे की तिथपर्यंत माईकही पोचू शकत नाही, म्हणून हे घडलं. मी उंचीचे तोटे म्हणा त्याला. सुरुवातीलाच मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे स्टडी सर्कल आणि श्रीयुत आणि सौ पाटील यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधायची संधी दिली. मगाशी मी आत्ता श्रीयुत परदेशी यांचं निवेदन ऐकत होतो. शेवटचा टप्पा हा पत्नी आणि हा सगळा या विषयावरती होता. एकंदर सकाळपासून जे काही मुद्दे मांडले गेले त्याच्यामध्ये बऱ्याचदा डेप्युटी कलेक्टर हा शब्द आणि हे पद बऱ्याचदा उच्चारलं गेलं. परदेशींचं ऐकत असताना मला असं जाणवलं की तो लग्नाचा विषय आला. त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही डेप्युटी कलेक्टर हे स्वप्न न बघता कलेक्टरचं बघायला हवं. कारण मसुरी ही जी केंद्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे, त्या संस्थेने जितकी लग्न जमवलेली आहेत तितकी लग्न भारतातल्या कुठल्या काय म्हणतात त्याला तरुणींना जोडवणाऱ्या कुठल्याही संस्थेने केलेली नाही. त्यामुळे तो एक मला असं वाटतं उद्दिष्ट तुमच्या डोक्यामध्ये असायला हवं. सरकार, मी जवळपास गेली 28 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे. एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तो जेव्हा निवृत्त झाला ते काही मला सांगितलं, त्यापासून मी माझ्या निवेदनाची सुरुवात करतो. तर एक दिवस एका खाटकाला असं वाटतं की आपण आपल्या कोंबड्यांना विचारावं. मुद्दा असा होता की सरकार चालतं कसं, सरकार निर्णय घेतं कसं आणि सरकार नावाची व्यवस्था काय करत असते. तर त्या खाटकाला असं वाटलं की आपण आपल्या कोंबड्यांना विचारावं. म्हणून तो एक दिवस सकाळी उठतो आणि कोंबड्यांना विचारतो की बाई गं, तुला तुपात तळायचं का तेलात तळायचं? तर त्या कोंबड्या गांगरून जातात. अरे बापरे, हा एकदम अशी दया कशी काय निर्माण झाली याच्या मनामध्ये. तर तो विचारतो की तुला काय आवडेल का बाई, तुला तुपात तळू मी का तेलात तळू वगैरे, असं तो प्रत्येक कोंबडीला विचारत असतो. त्यातली एक कोंबडी धीट असते, त्यांच्यामधनं बहुतेक UPSC परीक्षेला बसणारी वगैरे असेल. ती त्या खाटकाला म्हणते की बाबा रे, तुला जर एवढी माझी दया येते तर तो मुळात मारतोच कशाला. तर त्यावर तो खाटीक जो उत्तर देतो त्या पद्धतीनं सरकार चालतं असं एक ज्येष्ठ सनदी अधिकारी मला म्हणाला. तो खाटीक त्या कोंबड्यांना म्हणतो की बाई ग, तो निर्णय घेतला गेलेला आहे, तुला संधी आहे ती फक्त तुला संधी आहे ती फक्त तुपात तळून घ्यायचं का तेलात तळून घ्यायचा, हाच मुद्दा आहे.
मारणं तुझं हे नक्की झालेलं आहे. त्यामुळे हा सरकार नावाचा गाडा चालत असताना मला असं वाटतं की ज्या काही आपण समस्या बघत असतो किंवा जाणवत असतात त्याचं एक अनेक अर्थाने मला महत्त्वाचं कारण वाटतं की MPSC UPSC बसणाऱ्या मुलांसाठी मी ठिकठिकाणी असंच संवादासाठी जात असतो. अ, एकंदर जागतिक भान याचा असलेला अभाव हा मला मोठ्या प्रमाणावरती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो, उदाहरणं किंवा नमुने म्हणता येईल. भारतीय मानसिकतेमध्ये म्हणजे ठोसपणाला एकंदर खूप मर्यादा आहेत. आपण स्पष्ट विचार करत नाही. आपली मांडणी स्पष्ट नसते. आपल्या एकंदर विचारधारेमध्ये मांडणीमध्ये खूप मोठा गोंधळ असतो. याच्यामुळे एक एक सांस्कृतिक एक आणि प्रशासकीय एक भोंगळपणा आपल्या व्यवस्थेमध्ये आहे. तो मुळात आपण मान्य करायला हवा. म्हणजे साधं तुम्ही उदाहरण घ्या. तुमच्यापैकी इथल्या कुठल्याही मुलाला एखादा पत्ता विचारला, तर तो उत्तर कसं देईल तुमचा तुम्ही विचार करून बघा. तो पहिलं सांगेल की इथनं 4 पावलं जा, सरळ जा. आता 4 पावलं त्याची का प्रश्न पत्ता विचारणाऱ्याची. तो 4 पावलं गेल्यानंतर असा उजवीकडे वळ, असा उजवीकडे वळ म्हणजे कसं हे अजून मला कधी कळलेलं नाही. त्यात जर कोणी फोनवरनं सांगत असेल ना, तर सांगणार आणि बोलणारा तुम्ही ऐकून बघा कसे बघत असतात ते. तो असा सरळ ये आणि मग इकडे वळलाच नाही की तुला असं दिसायला. तो बाबा फोनवर विचारतोय. प्रत्यक्ष बोलताना सुद्धा हा जो एक विचारातला एक सैलपणा आहे ना, मला असं वाटतं की आपल्याकडे नेमकेपणा नाही आहे. हा भारतीय मानसिकतेतला एक मोठं मला असं वाटतं एक वैगुण्य आहे आणि या नवीन पिढीने ते टाळायला हवं ते. याच बरोबर तुम्ही हाच पत्ता विचारण्याचा प्रयत्न जर पाश्चात्य देशातल्या एखाद्या मुलाला केला तुमच्याच वयाच्या, माझ्याच वयाच्या, तो अगदी व्यवस्थितपणे सांगतो 500 मीटरवरती नैऋत्येला वगैरे वगैरे अमुक अमुक ठिकाणी चौथं माझं घर आहे किंवा जे काही तुम्ही जागा शोधताय. आता मुळात आपल्याला नैऋत्य ईशान्य म्हणजे बोंबच होते. पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये नैऋत्य का आशिया का कुठे वगैरे वगैरे. त्यामुळे आणि हे सगळं कसं होतं म्हणजे हा गमतीचा भाग त्यातला सोडून द्या. हा विचाराचा स्पष्टपणा नसणं हा आपल्या संस्कृतीमध्ये कुठपर्यंत आलेला आहे, की आपले राष्ट्रीय वेश बघा, हा कुडता किंवा धोतर असा असू शकतो किंवा लुंगी किंवा आणखी जो काही आहे तो. त्याच्यातलं एक कारण मला स्पष्टपणे जाणवतं, की ते शिवण्यामध्ये काही चूक होतच नाही हो कधी. आता धोतर शिवताना किंवा बनवताना काय चूक होऊ शकणार आहे ना किंवा झब्बा शिवायचा असेल, कुर्ता शिवायचा असेल, डावी उजवीकडनं थोडासा इकडे तिकडे केला तरी काही फार फरक पडत नाही. तर सूट तुम्हाला शिवायचा असेल तर एक नेमकेपणा लागतो. विचारातला नेमकेपणा नसणं हे भारतीय व्यवस्थेमधलं प्रचंड मोठं वैगुण्य आहे. ते या पिढीला मला असं वाटतं जर तोंड द्यायचं असेल तर त्याला ते बदलावं लागेल आणि हा अतिशय ज्याला म्हणता येईल असा कसोटीचा काळ अशा काळामध्ये आपण आहोत. दुसरा मुद्दा त्यातला असा जागतिक भान नसणं हे तर इतकं आंधळेपणाने चाललेलं सगळा एकंदर कारभार आणि विचार असतो. हे हे दुःखदायक आहे. म्हणजे एकतर गड्या आपला गाव बरा ही वृत्ती असते. म्हणजे जे काही असेल ते उत्तम असेल ते माझ्या गावामध्ये माझ्या गावाच्या पलीकडे काहीच नाही वगैरे अशी मानसिकता असते. जगात काय चाललंय, जग कुठे आहे आणि एकंदर आपण कशा पद्धतीने विचार करतोय, कुठलंही भान भारतीय मानसिकतेमध्ये मुलांना नसतं. पिढीमध्ये वडिलांना नसतं म्हणून मुलांना नसतं. तर ते त्याचे त्याचे दुष्परिणाम आपण इतके भोगतोय की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण खूप थोर आहोत असं स्वतःला मानून घेतो आपण. आपल्याकडे सगळंच होतं. आपल्याकडे हे होतं, आपल्याकडे विमानशास्त्र होतं, आपल्याकडे आणखी औषधशास्त्र होतं, आपल्याकडे आणखी प्लास्टिक सर्जरी तेव्हाच केली होती. गणपती आहे त्याचं उदाहरण आहे. असल्या बावळट विज्ञानाच्या पातळीवरती आपण राहतोय. याला जे एक नेमकेपणा लागतो. शास्त्र कधी तयार होतं तर त्याच्यातनं काही जे नमुने दिले जातात त्या नमुन्यांची जर तुम्ही चाचपणी केलीत तर कुठल्याही पातळीवरती ती ज्यावेळेला खरी ठरते त्यावेळेला त्याच्यातनं शास्त्र होत जातं. अनमान धपक्याने बोलणं आणि एकंदर भोंगळपणा याच्या पलीकडे थोडंसं जायला हवं. याच्यासाठी मी तुम्हाला फक्त 2-3 उदाहरणं देतो. आपल्या सगळ्यांच्या भावनेचा आधाराचा विषय असतो शिवाजी महाराज आणि त्यापासूनचा नंतरचा एक 50 वर्षाचा त्यांचा कालखंड. 1630 साली शिवाजी महाराज जन्माला आले, 1680 साली त्यांचं निधन झालं. म्हणजे आपला एवढा गोंधळ आहे की त्यांच्या जन्मतारखेचाही वाद आहे. म्हणजे 23 का 30 वगैरे या विषयावरती. तर त्याच्या आधी 14 वर्ष शेक्सपियर निघून सुद्धा गेला होता. 1616 साली शेक्सपियरचं निधन झालं. त्याची हस्तलिखितं सुद्धा त्या संस्कृतीनं जपून ठेवलेली आहेत. आपल्याला शिवाजी महाराजांचे किल्ले जपता नाही आलेले. तर 1634 साली 1634 साली इंग्लंडमधल्या एका शिक्षकाला वाटलं की आपल्याला देश सोडायला हवा. 1634 साल शिवाजी महाराज 4 वर्षाचे होते. तर त्यावेळेला त्याला असं का वाटलं तर त्याच्या वडिलांना न्यूमोनिया झाला.
त्याची आत्या न्यूमोनियाने गेली, त्याची आई तिला TBची बाधा झाली. तर त्याला असं लक्षात आलं की आपण जर इथे राहिलो तर आपण सुद्धा या साथीच्या आजारामध्ये मरू, आपल्याला सोडून जावं लागेल देश जगायचा असेल तर. तो शिक्षक होता पेशाने. त्यांनी ठरवलं की देश सोडायचा. तर 1634 या कालखंडामध्ये प्रवासासाठी किती साधनं असणार विचार करून बघा तुम्ही आत्ताच्याच एकंदर आपल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती. तर तरीसुद्धा तो अटलांटिक पार करून तो ठरवतो की या खंडातच राहायचं नाही, आपण दुसरीकडे जायचं. तर स्वतःकडे असलेली जी काही साधनसंपत्ती होती त्याकडे काय होतं, 90-100 ते काही पाऊंड असतील तर ते तेवढे फक्त पाऊंड होते आणि जवळपास 100-150 पुस्तकं होती. आता शिक्षक असून सुद्धा त्याच्या घरी पुस्तकं होती हेच मुळात अद्भुत आपल्याला, म्हणजे आजच्या कालखंडामध्ये. तर तर तो शिक्षक होता, पुस्तकं वाचायचा. तो पुस्तकं घेऊन अमेरिकेला गेला आणि तिथे तो तिथल्या एका चर्चच्या शाळेमध्ये तिथे शिक्षक म्हणून तो लागला. त्या व्यवस्थेमध्ये तिथे तो रुळला आणि झालं असं की एक 9-10 महिन्यांनी त्याला तिथे TB झाला आणि त्याला कळलं की आता आपण वाचणार नाही. आणि त्या अवस्थेमध्ये त्याला जेव्हा लक्षात आलं की आपण याच्यातनं काही उभे राहू शकणार नाही, त्याने तो ज्या चर्चमध्ये नोकरी करत होता, चर्चच्या शाळेमध्ये नोकरी करत होता, त्या तिथल्या धर्मप्रमुखाला बोलावलं आणि म्हणाला की मी आता जाणार हे नक्की आहे, हे माझ्याकडचे पैसे, ही पुस्तकं माझी, त्या पुस्तकांचं छोटंसं वाचनालय सुरू कर आणि ही जी पैसे माझ्याकडे जी काही पुंजी शिल्लक आहे त्याच्यामध्ये जे काही वर्षाला व्याज वगैरे मिळेल त्या व्याजातनं त्या परिसरामध्ये जो कोणी अभ्यासेतर उपक्रमांमध्ये एखादा मुलगा जास्त चांगलं काही कामगिरी करतोय, चमकदार आहे वगैरे वगैरे असं असेल, त्याला वर्षाला बक्षीस देत जा, असं तो शिक्षक त्या तिथल्या चर्चच्या प्रमुखाला म्हणाला. तो नंतर गेला, शिक्षक गेला. मग त्या चर्चच्या प्रमुखांनी त्या पैशाची व्यवस्था केली. गावकऱ्यांनी त्या पैशामध्ये स्वतःचे काही पैसे घातले आणि ती बक्षिसाची परंपरा सुरू केली. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर 1 वर्षांनी त्या गावकऱ्यांना लक्षात आलं की हे पैसे चांगले जमलेत, आपण शिक्षण संस्था सुरू करूया. जग मोठं कसं होतं, जग मोठं होत असताना आपण काय करत होतो, आपण कुठे असतो याचं जर उदाहरण समजून घ्यायचं असेल तर याच्या इतकं उत्तम तुम्हाला दाखला मिळू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी 1.5 वर्षात तिथे शैक्षणिक संस्था काढली आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला त्या शैक्षणिक संस्थेमध्ये आजही जाऊन शिकावं अशी इच्छा असेल तर शैक्षणिक संस्थेचं नाव हार्वर्ड युनिव्हर्सिटी. 1635च्या आसपास तिची स्थापना झाली. शिवाजी महाराज 5 वर्षाचे होते. ती हार्वर्ड युनिव्हर्सिटी आजही तशीच टिकून आहे. शिवाजी महाराजांच्या आदर्शांचं त्यांचं आपण काय केलं ते आपण सगळं बघतोय. हा भाग मला असं वाटतं जेव्हा इतिहासाकडे आपण बघत असतो हे जगाचं भान सतत असायला हवं. याचं कारण असं की ते जर नसेल तर आपण कुठल्या पातळीवरती आहोत याचा अंदाज येणार नाही. तो जोपर्यंत अंदाज येत नाही तोपर्यंत आपली पोकळ छाती फुगवून आपण किती थोर आहोत, आपली संस्कृती थोर आहे वगैरे वगैरे सगळ्या गप्पा मारत बसायला आपल्याला आवडतं. हे मला असं वाटतं की या पिढीनं तरी टाळायला हवं. आणि हा जोपर्यंत हे भान येत नाही आणि ही सरकारी संकल्पना जन्माला आली कधी, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जगामध्ये बदल व्हायला लागला कधी, हे मला असं वाटतं कधीतरी तुम्ही समजून घेणार आहात का? नसेल तर मला असं वाटतं घ्यायला हवं. जगामध्ये हा जो अमेरिकेचा सगळा प्रवास आहे तो मला असं वाटतं की एका तुम्ही दुसऱ्या अर्थाने तो बघायला हवा. त्याला एक भारतीय संदर्भ तुम्हाला सहज गंमत म्हणून देतो. भारताचा औद्योगिक पाया ज्या व्यक्तीने घातला, जमशेदजी टाटा, त्यांचं जन्मस्थान आणि अमेरिकेच्या आणि एकंदरच जगाच्या औद्योगिकरणाचा पाया ज्यांच्यामुळे घातला गेला ते जॉन डी रॉकफेलर नावाचे उद्योगपती. यांच्या जन्मामध्ये फक्त 3 महिन्याचं अंतर आहे. एकाच वर्षी दोघे जन्मलेले आहेत. मग असं असताना अमेरिका किंवा ही सगळी स्वप्न बघणारी दाखवणारी देशांची अर्थव्यवस्था इतकी मोठी होते आणि भारत मात्र वर्षानुवर्ष विकसनशील याच अवस्थेत का राहतो, याचा मला असं वाटतं विचार या आपल्या पिढीने करायला हवा. आधीच्या पिढ्यांनी तो केला नाही. आधीच्या पिढ्या या सगळ्या त्यांच्या उभ्या राहण्यामध्ये आणि एकंदर सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या काही पोकळी असतील किंवा ज्या काही रिकाम्या जागा भरा असतील त्या भरण्यामध्ये या सगळ्या पिढ्या संपल्या. त्यांना ती ऊर्जा नव्हती, त्यांना ती जागाच नव्हती. या पिढीला ती जागा आहे. मला असं वाटतं की त्यामुळे हे जे भान आहे ते असायला हवं आणि हे भान असणं किती गरजेचं आहे, कारण तोपर्यंत तुम्हाला ते भान असणार नाही. म्हणजे उंची एखाद्याची मोजायची असेल, दुर्दैवाने दुसरा किती उंच आहे किंवा दुसरा किती बुटका आहे हे कळेपर्यंत सामान्य माणसाच्या पातळीवरती आपण किती उंच आहोत किंवा आपण किती बुटके आहोत हे कळत नाही.
त्यामुळे जग कुठे चाललं आहे, जगाची व्यवस्था कशी चाललेली आहे, हे मला असं वाटतं की खूप समजून घेणं गरजेचं आहे. सध्या त्या विमानाचा वाद सुरू आहे आपल्याकडे. 1901 साली राईट बंधूंनी विमान उडवलं. त्याच्या आधी आपल्याकडे आलेलं होतं. मग पुराण काळातच आपल्याकडे विमानं होती वगैरे, वगैरे सगळं थोतांड सध्या सगळं मानलं जात आहे आणि त्यामुळे ते किती थोर आहे असं आपण एक मानत चाललेलो आहोत. तुम्हाला एक फक्त दाखला देतो. 1912 सालाच्या आसपासमध्ये 1911-1912 या साली जर्मनीमधल्या एका अभियंत्यानं इंजिन शोधलं. इंजिन विकसित केलं, शोधलं म्हणजे विकसित केलं. त्या अभियंत्याचं नाव कदाचित तुमच्यापैकी काहींना माहिती असेल. त्याचं नाव रुडॉल्फ डिझेल. जी गाडीमध्ये आपण डिझेल घालतो ते एका अभियंत्याचं नाव आहे. त्याच्या नावानं ते इंजिनमधलं डिझेल इंजिन नावाची जी काही संकल्पना आहे, ते रुडॉल्फ डिझेल नावाचा त्याचा कर्ता होता. तर तो इतका द्रष्टा होता 1911-1912 हे साल. त्यांना असं वाटलं की हे तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीसाठी आहे, हे आपण जगाला फुकट देऊन टाकायला हवं, पेटंट वगैरे काही घ्यायला नको. तर म्हणून तो हे द्यायला गेला, मोफत इतरांना हे तंत्रज्ञान द्यायला गेला. इंग्लंडला त्याला ते द्यायचं होतं. जर्मन सरकारचा विरोध होता, कारण इंग्लंड आणि जर्मनीमध्ये मोठी स्पर्धा होती. हा इंग्लंडला जायला निघालेला असताना त्याचा बोटीवरतीच खून झाला. त्याच्या खुनाचं अजूनसुद्धा तपास लागलेला नाही आणि त्यातली एक शक्यता अशी सांगितली जात होती की जर्मन सरकारनेच त्याला मारलं. कारण हे इंजिनाचं तंत्रज्ञान आणखी कोणाला मिळावं अशी इच्छा नव्हती जर्मन सरकारची. तर त्याच्या पलीकडे 4 पावलावरच्या गावामध्ये दुसरा एक असाच मुलगा धडपड करत होता. त्याला कळलं होतं की रुडॉल्फने इंजिन विकसित केलेलं आहे. तो त्या रुडॉल्फकडे गेला आणि म्हणाला, तुझं माझं इंजिनचं ते तंत्रज्ञान आहे ना, मला जरा दे. तो म्हणाला, काय करायचं तुला? तर मला असं वाटतं की माझ्याकडे सायकल आहे म्हणाला, दुचाकी आहे. त्या दुचाकीच्या मध्ये मी ते इंजिन बसवतो आणि त्या दुचाकीला इंजिननी गती देता येईल का हे मला बघायचं आहे. त्यांनी बघितलं, ते त्याला देता आलं. मग त्याच्या डोक्यामध्ये आणखी कल्पना आली. तो म्हणाला की 2 सायकली जर एकत्र जोडल्या आपण तर 4 चाकी तयार होऊ शकेल. मग ते 4 चाकी कराव्यात का? त्यांनी 2 सायकली एकत्र जोडल्या आणि मध्ये इंजिन लावलं आणि मग त्याला कळलं की अरे आपण 4 चाकी तयार करू शकतो. तो पोरगा 21 वर्षाचा होता. आता 21व्या वर्षी आपल्याकडे आपण काय करत असतो आणि किंवा हा सगळा स्वतःच्या मनातल्या मनात आढावा घ्यायचा विषय आहे. तर त्याला असं लक्षात आलं की हे 4 चाकी तयार होऊ शकते. त्याला त्यावेळेला वाटलं असं की आपण कारखानाच काढावा. त्याच्याकडे म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये म्हणा ना, दातावर मारायला पैसा नाही अशी परिस्थिती होती. कारखाना काढायचा हा स्वप्न बघत होता. त्याने 2 गोष्टी केल्या. त्या गावचा महापौर होता, त्या महापौराकडे तो गेला आणि त्या महापौराला म्हणाला की मला असं-असं आहे, मी हे इंजिन लावून एक गाडी तयार करायचा प्रयत्न करतोय, मला जागा द्या. आता त्यावेळेचे किंवा त्या देशामधले महापौर जनकल्याणाचा विचार करणारे होते. त्या असतात कधी-कधी असे काही देशांमधले. त्यामुळे त्या महापौराने त्याला जागा दिली खरोखर. कुठलंही काही कमिशन-बिमिशन काय वगैरे असं काही नाही. त्याला जागा दिली